दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि दहशतवाद्यांच्या घरांवरील या कारवाई संदर्भात अधिक अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी। अक्षय, नक्कीच पहलगामच्या संपूर्ण हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा काश्मीरमधली सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख बंदोबस्तात आपल्याला पाहायला मिळते। काश्मीरमध्ये ठिकठिकाणी लष्कराने संपूर्ण ताबा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पहलगामच्या या हल्ल्यामध्ये पर्यटकांवरती जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे दहशतवादी सामील होते, खरं तर त्या दहशतवाद्यांचा शोध जो आहे तो आता काश्मीरच्या संपूर्ण लष्करी जवानांकडनं आणि त्याचसोबतच विविध तपास यंत्रणांकडनं आता या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने या काश्मीरमध्ये ठिकठिकाणी लष्कर जे आहे ते तैनात झालंय। परंतु या सगळ्या पुलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता जे दहशतवाद्यांची घरं जी आहेत काश्मीरमधली ती देखील पाडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणच्या स्थानिक यंत्रणांकडनं करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुलवामा, कुलगाम, त्राल आणि बजबेहरा आणि शेपियान येथे सक्रिय असलेल्या 7 सक्रिय दहशतवाद्यांची 7 घरं जी आहेत ती लष्कराने उद्ध्वस्त केलेली असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या आपल्याला मिळत आहे। मुरान पुलवामा येथील दहशतवादी एहसान उल हक शेख यांचं घर जे आहे ते काल रात्री उशिरा अधिकाऱ्यांनी स्थानिक यंत्रणांनी पाडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे कुलगाम मधील महतलामा येथे दहशतवादी झाकीर अहमद गनिया जो 2023 पासून सक्रिय होता या सगळ्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये, त्याचं घर स्फोटात उद्ध्वस्त करण्यात आले। त्याचसोबत शोपियानमधील छोटीपोरा येथे दहशतवादी शहीद अहमद कुटिया यांचं घर जे आहे ते देखील उद्ध्वस्त करण्यात आलंय। हा दहशतवादी जो आहे तो 2002 पासून टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी आहे आणि त्याचसोबतच महात्माल कुलगाम येथील सक्रिय दहशतवादी अजीज जाहिद अहमद यांचं घर देखील उद्ध्वस्त करण्यात आले। पुलवामा येथील हरीस रहिवासी असलेल्या सक्रिय दहशतवाद्यांची घरं जी आहेत ती सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलेली आहेत। काल पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या समोर आलेल्या आसिफ अहमद शेख आणि आदिल ठोकर बिज बेहरा या 2 दहशतवाद्यांची घरं जी आहेत ती सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलेली आहेत। एकंदरीतच आता स्थानिक यंत्रणा आणि त्याचसोबतच लष्कर जे आहे ते ऍक्टिव्ह मोडवरती आलेल्या पुलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण लष्करी यंत्रणा ज्या आहेत त्या ऍक्टिव्ह मोडवरती आहेत। काश्मीरमध्ये ठिकठिकाणी लष्कराने ताबा घेतलेला आहे। जम्मू काश्मीर पोलीस असतील, त्याचसोबत लष्कर असतील, सीआरपीएफचे जवान असतील, हे सर्वच जण जे आहेत ते आता जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरती उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या दहशतवाद्यांनी या सगळ्या हल्ल्यामध्ये मदत केली आहे त्या दहशतवाद्यांची घरं जी आहेत ती सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तब्बल 7 दहशतवाद्यांची घरं जी आहेत ती आतापर्यंत लष्कराने उद्ध्वस्त केलेली आहेत आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर जे आहे ते या माध्यमातून लष्कराने देण्याचा सध्या प्रयत्न केलेला आहे। प्रणाली, नक्कीच।